महाराष्ट्र के साथ ही नांदेड़ की राजनीति में भी इन दिनों ऑपरेशन टाइगर के जरिए सांसदों को तोड़ने की कोशिशों की अफवाहें जोरों पर है। इसी पृष्ठभूमि पर शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरे ने मुंबई में पार्टी के सभी सांसदों की एक आपातकालीन बैठक बुलाई थी। हालांकि इस बेहद महत्वपूर्ण बैठक में हिंगोली के सांसद नागेश पाटिल आष्टीकर शामिल नहीं हो सके, जिससे राजनीतिक गलियारों में उनके पाला बदलने की अटकलें तेज हो गई। लेकिन असलियत यह है कि इस अनुपस्थिति के पीछे कोई दल बदल नहीं बल्कि स्थानीय चुनाव की मजबूरी थी। दरअसल नांदेड़ विधान परिषद चुनाव में सांसद आष्टीकर के बेटे कृष्णा आष्टीकर खुद उम्मीदवार के रूप में मैदान में है। बेटे के चुनाव का पूरा जिम्मा संभालने और मतदाताओं को टूटने से बचाने के लिए आष्टीकर जद्दोजहद कर रहे हैं, जबकि इकट्ठा वोटों के लिए कुछ नेताओं ने अपनी पार्टी के और अन्य नगर सेवक मतदाताओं को सैर सपाटे होटल टूरिज्म पर भेजा है, जबकि आष्टीकर ने नांदेड़ नहीं छोड़ते हुए चुनावी प्रचार शुरू किया है। जब पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे को सांसद आष्टीकर के न आने की वजह और स्थानीय चुनाव की परिस्थितियों का पता चला तो उन्होंने किसी भी गलतफहमी को जगह न देते हुए खुद आष्टीकर को सीधे वीडियो कॉल किया। ठाकरे ने उनसे विस्तार से बात की और सलाह दी कि वे नांदेड़ में ही रहकर प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए स्थिति स्पष्ट करें और चुनाव खत्म होने के बाद मुंबई आकर उनसे मिले। उद्धव ठाकरे से बात करने के बाद सांसद आष्टीकर ने सोशल मीडिया पर चल रही सभी अफवाहों पर पूरी तरह पूर्ण विराम लगा दिया। वे पूरी ताकत के साथ उद्धव ठाकरे के साथ ही है और ऑपरेशन टाइगर जैसी बातें सिर्फ विरोधियों द्वारा भ्रम फैलाने की कोशिश है। ऐसी जानकारी नागेश पाटिल आष्टीकर ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की माझा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझी आत्ताच थोड्या वेळापूर्वी उद्धव साहेबांशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणं झालं आणि साहेबाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कोण्या अडचणीत आहे। त्यामुळं मी आपल्या सर्वांना प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, कुठेही कधीही गेलेले नाहीयेत। आज जुनाईनकरण असल्यामुळं आणि मी ते पण सांगितलं होतं साहेबाला की यावंच लागत असेल तर मी हे निवडणूक सोडून सुद्धा येऊ शकतो, पण साहेबाचाच आदेश होता की तुम्ही थांबा, हे आटपून घ्या, आटपून घेतल्याच्या नंतर मी निश्चित साहेबाकडे जाणार आहे। मी तुम्हाला खूपदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे कुठलंही ऑपरेशन टायगर फिगर काही नाही आहे, हे उगाच काहीतरी कुठेतरी वल्गना आणि असं झालेलं आहे। तर काही कोणतंही टायगर ऑपरेशन नाही आहे। मी आणि आमचे जिल्हा प्रमुख सुद्धा बबनरावजी बारशे आम्ही सर्वजणांनी म्हणजे आपले जे काही कार्यकर्ते होते ते सर्वांनीच आम्ही साहेबांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोललो। सगळेच खासदार आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर होतो आणि सगळ्याच आमचं एकूण एकाशी बोलणं झालं आणि साहेबाशी बोलणं झालं। काहीच नव्हता विषय, उगा फक्त हे चर्चेला उधाण आलंय एवढ्यासाठीच विषय होता। 2 वर्ष झालं तुम्हीच पाहायला लागले, मी निवडून आले दुसऱ्या दिवशीपासून तुमचं टायगर ऑपरेशन चालू आहे। 2 वर्ष पूर्ण होऊन गेले आम्हाला आणि माझं 1 दिवस आहे पूर्ण राजेस्तोर तुम्ही म्हणणारच आहात। बरं साहेब, विषय नाही। उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन काहीच नाही। उद्धव साहेबांना पूर्णपणे विश्वास आहे आमच्या सगळ्यावर आणि कुठली अशी चर्चेला काही उदाहरण आणू नये आपल्या सगळ्याला विनंती करतो। मी तुम्हाला माहिती आहे की तर निवडणूक चालू आहे तर मला इथून हलता येण्यासारखी परिस्थिती नाही आहे। आपल्याला माहिती आहे की सर्व उमेदवार मतदार सगळे बाहेर फिरायला गेलेले आहेत, जे काही इथं आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न आपले सगळेच उमेदवार करत आहेत। त्यामुळे मला इथून हलणं जरा शक्य नाहीये म्हणून मी नाही गेलेलो आहे।